आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। हळूहळू बऱ्याच लाडक्या बहिणी योजनेमधून कमी होतील, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत, राऊतांची टीका। लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यामध्ये 5 लाखांनी घट, छाननी प्रक्रिया सुरू असताना लाभार्थ्यांमध्ये मोठी घट, लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000वरून 2,41,41,00,000वर। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, लाडकी बहीणचे लाभार्थी कमी होणार नाही, सावंतांची प्रतिक्रिया। अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक, अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर अटकेत, वाल्मिक कराडच्या बातम्या पाहतो म्हणून मारहाण केली होती। आमदार सुरेश दसांकडून वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या नार्को टेस्टची मागणी, नार्को टेस्टमध्ये आकाचं नाव आलं तर त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, सुरेश धस यांचं वक्तव्य। बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडेंची आज अवैध वाळू उपसा आणि राखेसंदर्भात बैठक, परळी थर्मलच्या राखेच्या वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत आढावा घेणार, अवैध वाळू आणि गौण खनिज उत्खननासंदर्भातही आढावा घेणार। बिबट्या माणसांना मारू शकतो, मात्र माणसं बिबट्याला मारू शकत नाहीत, बिबट्यांना मारण्याची परवानगी द्या, भाजपचे माजी खासदार सुजय विखे न्यायालयामध्ये दाखल करणार याचिका, संगमनेर राहता तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेकांचा मृत्यू। सैफ अली खान प्रकरणामध्ये आरोपीच्या बोटांच्या ठशांच्या नमुन्यांचे अहवाल समोर, आरोपीच्या काही बोटांचे ठसे अहवालामध्ये जुळले।